दर्शन तर घेतलं, पण मंदिराची माहिती आहे का? चला जाणून घेऊया. त्या मंदिराची स्थापना असेल देखील तर राजाच्या काळात इसापूर नावाचा एक राजा होता आणि त्या राजानं या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर राजाकडे बऱ्याचशा गायी वगैरे काय होत्या, त्यातली एक गाय काय दूध देत नव्हती. ती गाय एक वारुळ होतं या ठिकाणी, पिंडीच्या ठिकाणी, आणि त्या वारुळावरून ती धारा सोडून निघून जायची. म्हणजे राजाला आश्चर्य वाटलं, नेमकं एक गाय धार काढू देत नाही, काय नाही. तर त्यांनी सैनिकाला सांगितलं. सैनिक इथं बघायला आलं तर ते एका वारुळावर गाय धारा सोडायला बघितलं. त्यानं जाऊन राजाला सांगितलं. राजानं येऊन या ठिकाणी ज्या मंदिरात टेकडीचं उत्खनन केलं तर त्याला स्वयंभू अशी एक पिंड मिळाली आणि त्या पिंडीचा पुन्हा त्यानं जीर्णोद्धार करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला. किती वर्ष झाले हजारो राजे महाराजाच्या काळात हजारो वर्षापासून मंदिर आहे आणि मंदिराला म्हणजे पार्श्वभूमी अशी आहे की काशी विश्वनाथाचे रूप म्हणून सिद्धेश्वराकडे बघितलं जाते. आज बी काशीला गेलात तर तिथं म्हणजे तुम्ही तिथं न येता तुम्ही इथं तुमच्या इथंच काशीचं दर्शन होत आहे. साईडला एक आड आहे, त्या आडामध्ये आणि पिंडीमध्ये सोमवती अमावस्या, श्रावण मास, महाशिवरात्र असा त्याचा पर्व काळ आला. तर त्या पर्व काळाला दुधासारखं शुभ्र पाणी होते आत्ता बी. आता उद्या सोमवार आहे आणि नागपंचमी पण आहे. हो. मग त्या निमित्ताने आपल्या मंदिरात तसं म्हणजे हे दिवस म्हणजे असं सांगता येणार, पण ते त्याच्या काळाच्या नंतर समजा एक 2-4 दिवस किंवा 2-4 दिवस अगोदर असं त्याचा बदल होऊ शकतो. उद्या पूजा कोणती? उद्या सोमवारी प्रत्येक सोमवारचे जे लोक नियमित पूजा जी असते तीच केली जाईल की नागपंचमी निमित्त अजून काही त्याच्यामध्ये? नागपंचमी निमित्त विशेष असतेच, लक्षात घ्या. पण दर सोमवारी भाविकांचा इथं अभिषेक होतात, फिरायला पण येते तिकडे. आणि आता इथलं संस्थान म्हणजे कोण पाहते? संस्थान ही पब्लिक ट्रस्ट आहे. ह्या गावातलीच जे काही खुदकुरी मंडळी आहे ती एकत्रित येऊन 16/3/99 ह्या ट्रस्टची स्थापना केली आहे. तर याचं ट्रस्ट 1950ला स्थापन झालेलं आहे. या ट्रस्टचे पहिले देखरेख ही शासन करत होतं. तहसीलदार अध्यक्ष होते, तलाठी सचिव होते. ते कोर्टाच्या मार्फत आम्ही हे ट्रस्ट केलं आहे. मग आता तुम्ही सर्व पाहणी वगैरे हो, करता? सगळे पाणी आम्हीच करतो. या मंदिराची पूर्ण देखभाल, दुरुस्ती, कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन ही ट्रस्ट स्वतः करतो. आणि सकाळची आरती किती वाजता असते आणि संध्याकाळची आरती? आता श्रावणमुळं सकाळी पहाटे 4ला आरती होते आणि संध्याकाळची 6, 6:30, 7च्या दरम्यान होते. अभिषेक आणि आरती. हो, अभिषेक गुन्हे आता मग श्रावण- आणि महिनाभर अभिषेक चालू असतो, लक्षात घ्या. कारण यात्रा असे भरपूर प्रमाणात लोक येतात, त्या अनुषंगाने दिवसभर सगळे कार्यक्रम चालूच असतात. समजा आता जरी म्हणलं कुणी आम्हाला आरती करायची म्हणलं तर आम्ही त्याला लगेच आरती करायची हे करतो, काही अडचण नाही.